नमस्कार, मी प्रल्हाद महाजन जटेवाळ, राहणार बरबडा, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. मित्रांनो, सध्या जे सोशल मीडियावर एक कोकणातले आजोबा माकडा करण्यासाठी वाघ पाळतात आणि 150 वर्षाचं जे घर त्यांचं आहे ते आज आपल्याला प्रत्यक्ष पाहायला भेटणार आहे. आणि त्यांची मी प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी त्यांचं जे गाव आहे वेरुली, तालुका लांजा, जिल्हा नांदेड या ठिकाणी आज आलेलो आहे. आपण त्यांच्याच तोंडून आपण ऐकू त्यांनी काय देशी गाई, त्यांचं घर वगैरे काय ते सर्व पण पाहू. काका, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सूर्यकांत रघुनाथ सरदेसाई, कांता काका म्हणून मला इकडे सगळेजण ओळखतात. आणि इथली स्थानिक शेती जी काय आहे ते सगळं क्षेत्र मी सांभाळतो. यूट्यूबवर व्हिडिओ आत्ता आलेत त्यामुळे त्या सगळ्याचं तुम्हाला बघायला मिळेल. पण जी माझी शेती आहे ती फक्त सेंद्रिय शेती करतो. मी कोणतंही रासायनिक औषध किंवा खत वापरत नाही. मी देशी गाई पाळतो आणि त्यांच्या शेणगोमूत्रापासून खत निर्मिती करणं आणि त्यांचंच शेणगोमूत्र सगळं शेतामध्ये सगळ्या पिकाला वापरणं, अशा पद्धतीनं माझी सगळी शेती आहे. त्यामुळे ज्याला आजच्या भाषेत विषमुक्त शेती असं जे म्हणता येईल तशा प्रकारची शेती मी सगळी करतो. फार जरी करत नसलो तरी हळदीचं पीक घेतो. केळी कायमस्वरूपी असतात. केळी हे पीक असं आहे की एक तर मनुष्याला सुद्धा उपयुक्त होतं आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये गायींसाठी ओला चारा म्हणून केळीचा एक चांगला उपयोग होतो. त्यावेळी अन्य पिकं कमी असतात, त्यामुळे हिरवा चारा जो त्यांना मिळायला हवा तो केळीचा एक पाला चांगल्यापैकी मिळतो. त्यामुळे तशा पद्धतीनं केळीची लागवडसुद्धा एक चारा म्हणून पण आहे आणि आपल्याला केळी मिळावीत म्हणून पण आहे. आणि तीसुद्धा शेणगोमूत्र जीवामृतावर अतिशय चांगली होतात. एकूण जमीन किती आहे असं आपल्याकडे? सगळं 17 एकरचं क्षेत्र आहे. देशी गाईचा गोटा पाहिलो मी. हां, भरपूर आहे देशी गाई. एकूण आत्ता 9 जनावरं आहेत. हां, पण फक्त देशी गाई मी पाळतो. त्याचं दूध काही कमी जास्त मिळतं नेहमी. साधारणपणे देशी गाय ही दिवसाला 3 ते 4 लिटरपर्यंत दूध देते. आपल्याकडची इथली जी स्थानिक गाय आहे ती. पण ते दूध सकस असतं. जर्सी किंवा अन्य संकरित गायींपेक्षा ते अतिशय चांगलं असतं आणि विषमुक्त असतं. विशेषतः त्यांचं खाणंही सगळं त्यांना असं सेंद्रिय मिळत असल्यामुळे या दुधाच्या तुपाला फार मागणी असते. बरोबर. म्हणजे माझ्याकडे फार शिल्लकच राहत नाही. कारण इतक्या प्रकारचं शुद्ध मिळण्याची आता हल्ली फार कमी आहेत, कमी ठिकाणी मिळतं. त्यामुळे माझं आहे ते मला मी दूध न विकता तुपाचा हा करतो. थोडं जे काही असेल त्या ह्याच्यात कोणाकोणाला द्यायचं. कोण औषधासाठी नेतो, कोणाला हां. आणि काही औषध निर्माते आहेत ज्याला आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स वगैरे असे जे तयार करणारे औषध निर्माते आहेत, त्यांना ह्या प्रकारचं तूप लागतं. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार नाही, पण माझ्याकडे असेल तेव्हा मी त्यांना पुरवतो. हळद माझी फार चांगली पद्धतीनं जाते, पूर्ण सेंद्रिय आहे. आणि इथलं जे स्थानिक बियाणं आहे कोकणातलं तेच बियाणं मी वाढवतो. मी सेलम किंवा अशी अन्य ठिकाणची कुठली आणलेली नाही. तर त्यामुळे याच्यामध्ये कर्क्युमिन म्हणून एक द्रव्य जे असतं त्याचं प्रमाणही जास्त आहे. हां, आणि हळदीपेक्षा याचं जास्त आहे. 4.5 ते 5 पॉईंटपर्यंत येतं. आणि त्यामुळे युनिव्हर्सिटीनं सुद्धा आमची हळद शिफारस केली. युनिव्हर्सिटीकडे आमचं सॅम्पल तपासण्याला गेलं होतं. तर कोकणातनं गेलेल्या 20 सॅम्पलपैकी 1 नंबरला सॅम्पल आमचा आला. त्यामुळे तिथेही त्यांच्या हळदीची मागणी आमच्याकडनं चांगली आहे. भविष्यामध्ये तुमचं ब्रँड तयार होईल, होऊ शकतो कदाचित. म्हणजे आपण कसं पण जे देशी बियाणं आपण जेव्हा वापरतो, हां, देशी बियाणं वापर त्यापर्यंत तुमचं होऊ आणि शकतो. आता तुम्ही आता तुमचं वय सध्या 65. बघा मित्रांनो, 65 वर्ष रनिंग वय आहे आणि हे गेली लहानपणापासून यांनी शेतीच करतात, मुख्य व्यवसाय. तर सांगायचं म्हणजे देशी वाण आपण जेवढं वापरशाल आपल्या आरोग्याला चांगलं, आपल्या आरोग्याला चांगलं, देशाला पण चांगलं. देशाला पण चांगलं. कारण का आपल्याकडे जे शेलम, राधापुरी शेलम हे 2 प्रकारचे हात वापरतो. परंतु इकडे जे कोणता तरी काकांनी कोकणातलं गावठी बियाणंच आहे. गावठी बियाणं असल्यामुळे काही नाव विशिष्ट आहे किंवा काही मला माहिती नाहीये. कोणता तरी घटक त्याच्यामध्ये शरीरासाठी चांगला कर्क्युमिन म्हणून एक हळदीमध्ये असणारा घटक आहे. तो या हळदीमध्ये चांगला सापडला. ते आरोग्यासाठी चांगला आहे. आरोग्यासाठी चांगला आहे. युनिव्हर्सिटीच्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीला पाठवलं तर त्यांना ती पसंत पडली. त्यामुळे ते विशेषतः आता युनिव्हर्सिटीमध्ये कॅन्सरच्या औषधासाठी संशोधन चालू आहे. आणि त्यासाठी माझ्याकडनं परवा त्यांनी 10 किलो मागून दिले. त्याने सॅम्पल ते चांगलं निघाल्यामुळे
आणि परत चौकशी केली तर अशा प्रकारचा रिझल्ट त्यांना मिळतोय. तसं मित्रांनो, जसं बरबड्यामध्ये आमच्या देशी मिरची हां. हे पिढ्यानपिढ्या किती वर्षापासून ते बियाणं झालेलं आहे की आणि काळकी ज्वारी, तसंच या कोकणामध्ये कांगाकडे आल्यानं हळदीचं जे बियाणं देशी आहे ते आपल्याला पाहायला भेटलं. आणि हे जे सर्व घर जे घराचं घर आहे 150 वर्षापूर्वी बांधकाम केलेलं. होय. बाबा तुमच्या वडिलांना बांधलास की आजोबांना? आजोबाने. आजोबा मला तर तिसरी पिढी चालू तुमची. आता चौथी चालू होणार चौथी तुमची 5वी पिढी चालू. आहे. आणि विशेष म्हणजे मी काकाच्या व्हिडिओमध्ये मागचा एक विषय आलेला आहे. आपल्याकडे काही म्हणतात देशी गाईचं तूप आम्ही तयार करतो आणि 3,000 रुपये लिटर किलो नाही जात आपल्याकडे. काकाच्या मागच्या व्हिडिओमध्ये ते नफा तोट्यावर हां. एक 1500 रुपये काहीतरी असं रेट त्यांनी सांगितलंय, पण होय. ते बी 100% प्युअरमध्ये आहे. हां. आणि यांच्याकडे प्रत्यक्षात मी पाहिलो देशी गाईच आहेत. आपल्याकडे कसं आहे म्हशी पण असणार, देशी गाई पण असणार आणि ते संगीत गाय असणार. सगळे एकत्र त्याच्यामुळे असतात, ते तसं नाही. विश्वास पण फाटत नाही का आपल्याला बा 100% देशी गाय आहे म्हणून. पण या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला देशी गाय पाहायला मिळेल. दुसरी कोणत्या एरियामध्ये त्यांच्याकडे गाय पण नाही आहे. नाहीये. त्याच्यात अगोदर व्हिडिओ आहे माझ्याकडे गाय घेतलेला, ते पण मी टाकतो ग्रुपवर. बरोबर. आणि खरंच या ठिकाणी आज येऊन कोकणामध्ये इथून यांना मुंबई पण जवळ आहे, होय. गोवा पण जवळ आहे आणि काकांची आर्थिक परिस्थिती पण स्ट्रॉंग आहे. यांनी खरंच मुंबईला पण मुलासोबत गेले असते, परंतु आपल्या गावच्या शेतीशी काहीतरी नाळ जुळलेली असल्यामुळे आणि या ग्रामीण भागामध्ये राहून या कोकणातल्या नवीन तरुण मुलांना शेतीमध्ये पैसा मिळू शकते आणि आरोग्य चांगलं राहू शकते, हे यांच्यापुढे एक आपल्याकडे एक आपल्याला घेण्यासारखी एक चांगली गोष्ट आहे. नवीन मुलांना आपण 10-15 हजारामध्ये पैसा कदाचित कमी मिळेल, थोडा. हां. मिळणार नाही असं नव्हे, हां. पण आरोग्य आणि समाधान आनंद हा जो मिळायला हवा तो हां. इथे नक्की मिळेल. 100%. पैसे भरपूर मिळवायचे तर बाहेरच जायला लागेल, इथे हो. पैसे भरपूर नाही मिळणार, पण स्वतःचं आरोग्य आणि आनंद जो काय राहायचा, पर्यावरणाचा सगळ्याचा घ्यायचा, पशु पक्षी असेल अगदी वाघासहित सगळ्यांचा, हो, हो, हो. हा इथे आनंदानं सगळ्यांना नीट राहता येतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. परंतु तुम्ही म्हणायचं काका पैसे बाहेर गेले जास्त भेटतील, होय. मग तुमचं आरोग्य बिघडणार ना. बिघडणार बघ. आरोग्य बिघडलं मग तुम्ही पैसे काय कुठे घालणार? दरम्यान पैसे घालणार म्हणजे कमवून मी कुठे घालणार, आपण तिथेच घालणार. परंतु इथे एक मला चांगलं वाटलं. म्हणजे त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की हां, मला आतापर्यंत नित्याची गोळी कुठलीही नाहीये. हा आजपर्यंत तुम्हाला तर औषध कुठलं घ्यावं लागलेलं. गायींच्या मी सानिध्यात राहतो, रोज त्यांचा शेणगोठा मीच स्वतः करतो. बरोबर. म्हणजे माणसं जरी असली नाही, मागच्या व्हिडिओ पाहिलं तुमचं मी, तुम्ही पूर्ण शेती फिरून दाखवली. फिरून दाखवली. आता आज आम्हीच म्हणलो बाबा आम्ही की आज पाऊस चालू आहे, होय. कारण का नाही आपण मी पण आम्ही शेतकरी असल्यामुळे बरोबर. एवढं काय म्हणजे हे नाही. अंदाज येतो अंदाज येतो, स्वतः, हां. शेतकरी असल्यामुळे माहिती हा आहे. जे नवीन जे येतील ना हां. त्यांना काका स्वतः फिरून दाखवतात. दाखवी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जे कोणते पाहुणे वगैरे आले तर यांच्याकडे राहण्यासाठी पण एखादी हां, तात्पुरती व्यवस्था तात्पुरती करू व्यवस्था आहे तसं. त्यांच्याकडे 1-2 दिवस राहण्यासाठी. ते, पाहुणे म्हणजे शेतीसाठी माहिती घेणारे म्हणा, इतर कोणी पर्यटक म्हणजे नाही शेतीचे पर्यटक असे याचे पर्यटक नाही. आणि फिरायला येणारे नव्हेत नुसते. हा, हा. पण शेतीसाठी आणि कधी पण तुम्ही तर काकांचा नंबर तुम्ही जरी यूट्यूबवर आहे पण डबल मी आमचा काकांचा नंबर सांगतो तुम्हाला. त्यांना तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल काकाला एनी टाइम फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता. मला आहे ती नक्की सांगेन. हां. सगळीच काय मला आहे असं नाही नाही, नाहीये. जेवढी आहे तेवढी सांगा काकाला. तुमचा काका एकच नंबर सांगा. 94 22 73 43 66. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी इथंच थांबवता. नंतर अजून मला राहायचं आहे. नंतर अजून आपण आल्यानंतर नवीन काही पावसाळा संपल्यानंतर काका जे शेतीमध्ये काय प्रयोग करतील ते प्रयोग आपण पण डायरेक्ट मी काय करणार व्हिडिओ करणार आणि आपल्या मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत त्यांना मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो. कारण का शेती करत असताना इथून एक समजलं की गाय आहे बैल आहे तर शेती आहे, नसता शेती होऊ शकत नाही. कारण का जे सेंद्रिय शेती म्हणतो आपण, जे नैसर्गिक शेती म्हणतो, जे जनावरांच्या शेणापासून तयार होऊ शकते, हे या ठिकाणी मला पाहायला मिळालं. धन्यवाद मित्रांनो. आज आम्ही इथंच थांबवता. गाय बैल असेल तर जनावरां